आपल्या राज्यामध्ये सहकाराला एक वेगळं स्थान आहे। सहकाराने विशेषतः ग्रामीण भाग असेल, शेती असेल, शेतीपूरक उद्योग असतील, यात अतिशय उत्तम काम केलं आणि म्हणून आपण सगळे त्याच्याकडे विशेष लक्ष देत होतो। पण त्याच वेळी सहकारातलं गृहनिर्माणाचं जे क्षेत्र होतं हे मात्र मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित होतं। आणि मग मागच्या काळामध्ये प्रवीणजींनीच हा विषय हातामध्ये घेतला आणि सातत्याने पाठपुरावा करून सहकारामध्ये आमच्या ज्या गृहनिर्माण संस्था आहेत त्यांच्या काही वेगळ्या गरजा आहेत। सगळ्या संस्थांना सारखा विचार करून आपण कायदे तयार करू शकत नाही, त्यांच्याकरता वेगळं कायद्यामध्ये तरतूद केली पाहिजे, हा पाठपुरावा त्यांनी केला आणि त्यांच्याच पाठपुराव्यामुळे मागच्या काळामध्ये आपण सहकार कायद्यात बदल केला आणि गृहनिर्माण संस्थांचा वेगळा चॅप्टर हा आपल्या सहकार कायद्यामध्ये ऍड करून गृहनिर्माण संस्थांकरता ज्या ज्या तरतुदींची आवश्यकता होती त्या सगळ्या तरतुदी आपण त्यामध्ये घेतल्या।